अमरावती महानगरपालिकेत महायुतीमध्ये फूट पडली आहे. जागा वाटपात अपेक्षित जागा न मिळाल्यामुळे शिंदेसेना शिंदे गटाने महानगरपालिकेच्या सर्व 87 जागांवर स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर शिंदे गटाचे नेते तथा मंत्री संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिली. भाजपनं आमच्याशी कोणताही दगाफटका केलेला नाही, मात्र कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असल्याचं राठोड यांनी स्पष्ट केलं. भाजप आणि शिंदे गटाची युती व्हावी ही भूमिका आमच्या वरिष्ठ नेत्यांची होती. यासाठीच मला जबाबदारी देण्यात आली होती. या संदर्भात अनेक बैठका झाल्या. त्या बैठकांमध्ये युतीचे साधक बाधक मुद्दे तसेच जागा वाटपावर सविस्तर चर्चा झाली, मात्र अखेर युती होऊ शकली नाही. या परिस्थितीत कार्यकर्त्यांना न्याय मिळणार नसल्याने शिंदेसेना शिंदे गटाने अमरावती महानगरपालिकेत स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ही लढत मैत्रीपूर्ण असेल, मात्र आमचे कार्यकर्ते आग्रही आणि हट्टी आहेत. कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत जर त्यांनाच लढण्याची संधी मिळत नसेल तर तो कार्यकर्ता नाराज होतो. त्यामुळं कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी ही भूमिका घेण्यात आल्याचं राठोड यांनी सांगितलं. युती जुळून यायला हवी होती, मात्र ती जुळून आली नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती झाली पाहिजे ही भूमिका आमच्या वरिष्ठ नेत्यांची होती आणि त्या पद्धतीनं पक्षाने माझी नियुक्ती केली होती इथे बोलण्यासाठी. 2-3 वेळा आमच्या बैठका झाल्या. बैठकीमध्ये साधक बाधक चर्चा झाली आणि त्यामध्ये युतीचे आकडे सुद्धा जवळपास निश्चित होत आले होते. परंतु भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोन पक्ष वेगवेगळ्या, एक विचारधारा जरी असेल तरी वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक वर्षापासून अनेक कार्यकर्ते या पक्षामध्ये काम करतात आणि मग अनेक पदाधिकारी या ठिकाणी त्यांना न्याय देणं हे होणार नव्हतं आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी यांना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत अडचण होत होती आणि शिवसेनेच्याही आमच्या पदाधिकाऱ्याला अडचण होत होती आणि म्हणून आता शिवसेना ही स्वतंत्रपणे या महानगरपालिकेची निवडणूक लढणार आहे आणि या ठिकाणी मैत्रीपूर्वक आम्ही लढू. अनेक ठिकाणी चांगले उमेदवार देण्याचा प्रयत्न शिवसेना पक्षाच्या स्थानिक आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. युतीचा प्रयत्न होता, मात्र आता कार्यकर्त्यांची ही निवडणूक आहे. कार्यकर्ते फार आग्रही आहे, हट्टी आहे आणि त्याच्यामुळे आमचे जे स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांनी हा निर्णय घेतला आहे की ही निवडणूक आम्ही मैत्रीपूर्वक लढतो. किती जागा लढणार आहात? किती जागा फायनल झाल्या आता तो आकडा मला या ठिकाणी सांगता येणार नाही, परंतु बऱ्याच ठिकाणी शिवसेना या ठिकाणी लढत आहे. सन्माननीय जगदीश भाऊ गुप्ता हे पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला, त्यांचा आदर पक्षामध्ये आहे, त्यांचा ऐकल्या सुद्धा जात आहे. आता ते का रागावले या संदर्भात मी त्यांच्याशी चर्चा करतो आणि त्यानंतर सविस्तर बोलता येईल. अजिबात दगाफटका म्हणता येणार नाही. ही मी सुरुवातीलाच बोललो की ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे. गेले अनेक वर्ष अनेक कार्यकर्ते हे पक्षाचं काम करतात. अनेक लोक शिवसैनिक म्हणून काम करतात, भारतीय जनता पार्टीचे म्हणून कार्यकर्ते म्हणून काम करतात आणि मग कार्यकर्त्याच्या निवडणुकीत कार्यकर्त्याला जर या ठिकाणी लढता येत नसेल तर तो कार्यकर्ता नाराज होतो आणि म्हणून कार्यकर्त्याच्या या निवडणुकीमध्ये आम्ही प्रयत्न केला की हे सर्व जुळून आलं पाहिजे, पण ते जुळून आलं नाही आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ही मैत्रीपूर्वक लढत आम्ही लढत आहोत.